सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनय्या सर अक्कलकोट. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ICT या प्रकरणातील टाइप्स ऑफ कॉम्प्युटरवरती माहिती सांगतोय आणि हे माहिती केवळ परीक्षापुरताच, परीक्षामध्ये ज्या प्रकारे प्रश्न विचारतात तशा पद्धतीचा इथं माहिती मी तुमच्या समोर सांगत आहे. टाइप्स ऑफ कॉम्प्युटरमध्ये एकूण 5 प्रकारची कॉम्प्युटर आहेत. 5 टाइप्स ऑफ कॉम्प्युटर. पहिला आहे SC म्हणजे सुपर कॉम्प्युटर. यस, व्हेरी गुड. सुपर कॉम्प्युटर. त्याच्यानंतर मेन फ्रेम कॉम्प्युटर. त्यानंतर तिसरा आहे मिनी कॉम्प्युटर आणि चौथा आहे वर्क स्टेशन कॉम्प्युटर आणि पाचवा आहे मायक्रो कॉम्प्युटर. हे 5 प्रकारचे कॉम्प्युटर. पहिला कॉम्प्युटर आपण बघूया. हे बघा, प्रश्न एवढे सोपे असतात की आपल्याला उत्तर समजत नाही, उत्तर येत नाही सुद्धा. प्रश्न सोपे असतात. आता सुपर कॉम्प्युटर, एकदा हा प्रश्न असा होता, सुपर कॉम्प्युटर हा छोटे असतात का मोठे असतात? व्हेरी गुड. सुपर कॉम्प्युटर, मला वाटलं मी उत्तर छोटे म्हणून लिहिलं होतं पेपरला. बोंबलतच गेले प्रश्न, उत्तर पण गेले. त्या प्रश्नांचं उत्तर आहे इट इज अ लार्ज स्केल, म्हणजे ह्याचा आकार खूप मोठा असतो. कुठलं? सुपर कॉम्प्युटरचा आकार मोठे आहे. सुपर कॉम्प्युटर हा खूप फास्टेस्ट काम करत असतो, स्पीड काम करत असतो आणि ह्याला जास्त पैसे खर्च केल्यानंतर हे कॉम्प्युटर खरेदी करता येतात. सुपर कॉम्प्युटरची खर्च जास्त आहे. सुपर कॉम्प्युटर हे खूप फास्ट काम करतो आणि हे खूप स्ट्रॉंगेस्ट आहे. सुपर कॉम्प्युटरचा आकार खूप मोठे असतात. सुपर कॉम्प्युटरचा वापर आपण अतिशय महत्त्वाच्या माहिती मिळवण्यासाठी सुपर कॉम्प्युटरचा वापर आपण करतो. उदाहरणार्थ इस्रोमध्ये, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, गेल्या वेळी जेव्हा चंद्रावर चंद्रायन आपण पाठवलं होतं, त्याच्याबद्दल जे संशोधन सुरू आहे हे सुपर कॉम्प्युटरच्या माध्यमातून ते संशोधन केले जातात. नासाच्या माध्यमातून, नासामध्ये सुद्धा सुपर कॉम्प्युटर वापरतात, इस्रोमध्ये सुद्धा सुपर कॉम्प्युटर वापर करतात. आणि जे वेदर फोरकास्टिंग करण्यासाठी, हवामानाबद्दल माहिती मिळवण्यासाठी, कधी पाऊस येणार आहे, किती पाऊस येणार आहे, आता सध्या ऊन कुठल्या देशात, कुठल्या राज्यात, कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या गावात जास्त आहे, कमी आहे, गारपीट कधी होणार आहे, किंवा जे फॉग्स कधी आहे, ओव्हरऑल हवामानाबद्दल माहिती मिळवण्यासाठी सुपर कॉम्प्युटर काम करत असतात. किंवा भूकंप, आता परवाच पुन्हा भूकंप झाले, किती रिच्टर स्केलमध्ये भूकंप झालेले आहे, किंवा कधी भूकंप होईल, भूकंप झाल्यानंतर त्याचा मोजमापणी करण्यासाठी ह्या सुपर कॉम्प्युटरचा वापर केल्या जातात. आणि हे सुपर कॉम्प्युटरचा शोध अमेरिकातील एक व्यक्तीने केलेलं आहे. ह्याच्यावरती प्रश्न विचारले होते बघा, हू इज द फादर ऑफ सुपर कॉम्प्युटर? सुपर कॉम्प्युटरचा जनक कोण आहे? सायमूर क्रे. लक्षात घ्या, सायमूर क्रे ह्याला फादर ऑफ सुपर कॉम्प्युटर असे म्हणतात. हे अमेरिकाचा व्यक्ती आहे. ओके. आता सुपर कॉम्प्युटरबद्दल मी काय माहिती सांगितलं? इट इज अ फास्टेस्ट आहे, हे स्ट्रॉंगेस्ट आहे, हे स्पेसिफिक पर्पजसाठी, म्हणजे निर्दिष्ट एखाद्या काम करण्यासाठी सुपर कॉम्प्युटरचा वापर करण्यात येतो. नासामध्ये, इस्रोमध्ये किंवा सॅटेलाईटमध्ये सुद्धा हे सॅटेलाईटच्याद्वारे सुपर कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण माहिती मिळवतो. त्याच्यानंतर ह्याचा साईज खूप मोठे असतात, खूप एक्सपेन्सिव्ह आहे, जास्त पैसे खर्च केल्यानंतर हे आपल्याला मिळतात. वर्ल्ड्स फर्स्ट सुपर कॉम्प्युटर, जगातील पहिलं सुपर कॉम्प्युटर कोणतं आहे तर CDC 6700, आणि हे 1964मध्ये सुपर कॉम्प्युटरचे शोध लागलेले आहेत. आता सुपर कॉम्प्युटरचा जो स्पीड मोजण्यासाठी हे प्रश्न विचारले होते उत्तराखंडमध्ये. लक्षात घ्या, स्पीड मेजर्ड इन टेराफ्लॉप, FLPS फ्लॉपमध्ये, टेराफ्लॉपमध्ये सुपर कॉम्प्युटरचा स्पीड मोजण्यात येतो. आता सुपर कॉम्प्युटर स्पीड मोजत असताना BIPSमध्ये मोजतात आपण. हे गेल्या वेळी कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये विचारलेले होते. BIPS, B म्हणजे बिलियन, I म्हणजे इन्स्ट्रक्शन. लक्षात घ्या, ह्याचं फुल फॉर्म विचारलेले होते. बिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंड, बिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंड. एका सेकंदात बिलियन इन्स्ट्रक्शन आपण
पाठवू शकतो ह्या कॉम्प्युटरमध्ये. आणि हे गेल्या वेळी आपल्या महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले होते बघा. सुपर कॉम्प्युटरमध्ये आपला जो महाराष्ट्रीयन सुपुत्र आहे विजय भटकर सर यांनी परम हा सुपर कॉम्प्युटरचा शोध परम ह्याचा त्यांनी निर्माण केलेले आहेत. सुपर कॉम्प्युटर त्याचं नाव आहे परम. 1991मध्ये विजय भटकर सरांनी सुपर कॉम्प्युटरचा शोध लावले आपल्या महाराष्ट्रात, आपल्या इंडियामध्ये. इंडियाज फास्टेस्ट सुपर कॉम्प्युटर, भारतातील फास्टेस्ट सुपर कॉम्प्युटर कोणता आहे तर ऐरावत हे PSAI पुणे येथे त्याचा डेव्हलप झालेले आहे सुपर कॉम्प्युटरचा. त्याच्यानंतर जगातील वर्ल्ड फास्टेस्ट सुपर कॉम्प्युटर फ्रंटियर, हा नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. ओके, वर्ल्ड फास्टेस्ट आहे फ्रंटियर, टॉप 500 अमेरिका. अशा पद्धतीने आपण सुपर कॉम्प्युटरबद्दल माहिती घेतलेलं आहोत. त्याच्यानंतर दुसरा आहे मेन फ्रेम कॉम्प्युटर. आता हा प्रश्न कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये विचारलेले होते गेल्या वेळी. काय म्हणून मेन फ्रेम कॉम्प्युटरचा स्पीड कशामध्ये मोजले जातात. सुपर कॉम्प्युटरचा स्पीड BIPS मध्ये मोजतात. मेन फ्रेम कॉम्प्युटरचा स्पीड MIPS मध्ये, मिलियन इन्स्ट्रक्शन. बघा, मिलियन म्हणजे 10 लाख, 10 लाखला मिलियन म्हणतात. ओके, मग मिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंड. हे ह्यूज डाटा कलेक्शन करण्यासाठी मेन फ्रेम कॉम्प्युटरचा वापर होत असतो. आता उदाहरणार्थ विद्यापीठात आता विद्यापीठ म्हणण्यापेक्षा आता जे महाराष्ट्राची सेट एक्झाम घेणारी जे पुणे विद्यापीठ आहे, पुणे सेट भवन, तिथे एक कॉम्प्युटर आहे. आपण जे ऑनलाईन फॉर्म भरतो, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपलं पूर्ण डिटेल माहिती आपण कॉम्प्युटरमध्ये अपलोड करतो आणि ते सगळं सेव्ह त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये होतात. त्यांनी महाराष्ट्रातील सगळं विद्यार्थ्यांचं माहिती गोळा केल्यानंतर कमीत कमी 1,20,000 विद्यार्थी ॲप्लिकेशन करतात. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डाटा त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होतो. हे बघ, म्हणजे विद्यार्थ्यांचा डाटा सेव्ह करण्यासाठी, विद्यार्थ्यांचा डाटा कलेक्शन करण्यासाठी मेन फ्रेम कॉम्प्युटरचा वापर होतो. विद्यापीठात असलेले कॉम्प्युटर म्हणा किंवा रेल्वे डिपार्टमेंटमध्ये जे आपण ऑनलाईन तिकीट घेतो, कुठलं ट्रेन कोणत्या वेळी रनिंग होणार आहे, डिपार्चर होणार आहे, अरायव्हल होणार आहे, त्याच्याबद्दल माहिती आपण मिळवता येतो. बँकामध्ये असलेले कॉम्प्युटर हे मेन फ्रेम कॉम्प्युटर आहे. बँक असू द्या किंवा LIC ऑफिसमध्ये जास्त ह्यूज डाटा कलेक्शन करण्यासाठी मेन फ्रेम कॉम्प्युटरचा वापर होतो. फक्त हे MIPSचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मिनी कॉम्प्युटरला आपण छोटे कॉम्प्युटर म्हणतो, छोटा. अनदर नेम, सेकंड नेम आहे मिड रेंज कॉम्प्युटर. हे लक्षात ठेवा. मिड रेंज कॉम्प्युटरला मिनी कॉम्प्युटर असे आपण म्हणतो. ह्याचा जो स्पीड आहे लेस स्पीड आहे आणि पॉवर कमी आहे. IBM या प्रकारचे कॉम्प्युटर मिनी कॉम्प्युटर म्हणतो. आता वर्क स्टेशन म्हणजे हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे. हे आपण ज्या ऑफिसमध्ये आपण काम करतो, ऑफिसमध्ये जे क्लर्क लोक कॉम्प्युटरचा वापर करतात, अशा कॉम्प्युटरला वर्क स्टेशन कॉम्प्युटर असे म्हणतो. ऑफिस किंवा स्टाफ, आपल्या शाळेतील जे स्टाफ आहे, स्टाफ म्हणा, आपला जो ऑफिस असतो, हेड क्लार्कचा ऑफिस असू द्या किंवा जिल्हा परिषदमध्ये तर ते जे का क्लर्क आहे, त्यांनी जे कॉम्प्युटर वापर करतात ते पॉवरफुल सिंगल युजर, एक व्यक्ती पॉवरफुल यूज करतात ते कॉम्प्युटर. आता शाळेतील असलेले जे कॉम्प्युटर आहे ऑफिसमध्ये असलेले कॉम्प्युटर पॉवरफुल सिंगल युजर, हे ऑफिस कंपनीमध्ये वापर करण्यात येणाऱ्या कॉम्प्युटरला वर्कस्टेशन कॉम्प्युटर. हे कोणत्या पद्धतीने वापर होतो? LAN, लोकल एरिया नेटवर्क. हे लक्षात ठेवा, नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न, लोकल एरिया नेटवर्क. त्याच्यानंतर मायक्रो कॉम्प्युटर. एकदा हा प्रश्न पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये विचारला होता की मायक्रो कॉम्प्युटर आणि मॅक्रो कॉम्प्युटरचा बद्दल प्रश्न होता. मॅक्रो कॉम्प्युटर म्हणजे मोठा कॉम्प्युटर. मॅक्रो म्हणजे व्हेरी लार्ज, व्हेरी बिग, आणि मायक्रो म्हणजे छोटी. त्याचा ऑपोजिट वर्ड आहे मायक्रो आणि मॅक्रो. मॅक्रो इज बिग, मायक्रो इज स्मॉल. मायक्रो कॉम्प्युटरला आपण पर्सनल कॉम्प्युटर, PC, पर्सनल कॉम्प्युटर, छोटी कॉम्प्युटर जे पर्सनल व्यक्ती यूज करतात, त्याला पोर्टेबल कॉम्प्युटर असंही म्हणतात PCला. ओके, स्मॉल, घरी आपण जे कॉम्प्युटर यूज करतो त्याला,
किंवा जे घरी डेस्कटॉपवरती जे कॉम्प्युटर आपण यूज करतो किंवा लॅपटॉप आपण जे यूज करतो ते सगळं मायक्रो कॉम्प्युटर आहे. व्यवस्थित खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कृपया तुमच्या नोटबुकमध्ये हे पॉईंट्स लिहून काढा. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.